आणि हा आमचा वाडा आहे पूर्ण, ह्याच्यामध्ये आम्ही बसले सगळी मजा करत. गाईस हे बघा, ही छोटी छोटी करवंद असतात आणि खूप टेस्टी ह्याचं फळ असते, खूप टेस्टी लागते. आणि ही अशीच झाडावरूनच काढून खायची असतात, कारण का जे बाहेर असतात ना त्याला जेवढी टेस्ट नसते ना. मरीन ड्राईव्हला बसले ना, आता मरीन ड्राईव्ह कसं परवडण्यासारखं नाही ना, आपलं एडवंडवाला चांगलं आहे एकदम भाई. तुला काय बोलायचं, जोक मारायचं काय? नमस्कार मंडळी, मी आहे भावेश जाधव आणि स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनल भावेश जाधव ब्लॉग्स मध्ये. तर मंडळी, आज आहे 24 मे आणि आज आमच्या मामाच्या गावामधला तिसरा दिवस आहे आणि आज इथे सकाळपासूनच पाऊस सुरू झालेला आहे. तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये दाखवतो, मी सकाळी शूट करून ठेवलेलं ते सगळं, तर ते आता व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. तर गाईस, अगोदरचे 2 एपिसोड बघितले नसतील तर ते सुद्धा बघून घ्या, त्यात पण आम्ही खूप धमाल केलेली आहे. आणि मामाच्या गावातला हा फर्स्ट टाइम मी पहिला पाऊस एक्सपिरियन्स करतोय. हलका हलका पाऊस आत्ताच चालू झालेला आहे. तुम्हाला फ्रंट साईड दाखवतो आता. तिथे खाली समोर तुम्हाला पाण्याचे ठिपके दिसत असतील, तर हा हलका हलका पाऊस पडतोय आणि फर्स्ट टाइम मी एक्सपिरियन्स करतोय हा. कोण कोण केळी काढतात? मामा तू काढतो का? तू काढ, नाही. तुझा व्हिडिओ बनव. कुठे आहेत, कुठे आहेत केळी, कुठे आहेत? त्या बाजूला या साईडला आमची केळी काढायची प्रोसेस सुरू आहे आता. हे झाड कापायला लावलं आहे, कारण का एकदाच केळी आली का नंतर येत नाही त्याला. बघू, जोर लगा के. मार मार. ए जाम काढ, जाम. हे बघ समोर आहेत, हा लाल लाल आहेत बघ. ए चोर आया, चोर आया, चोर. जाम तोडणे. काढ काढ. और एक. पोकळ असते का जामचं पण झाड? नाही, मजबूत असते. शनी मंदिर आहे ना, तुम्ही गेलेलात तिथे सुद्धा, तर मी तर पावसात गेले होते ना, त्याचे बंचीस तोडलेले. ए जाम 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 आणले आणि वा, किती आणले? आला तू, अजून एक पाहिजे. किती आणले? आणल्यात 4-5 आणल्यात रे बाकीचे. हा जाऊ दे मग आता. बघ कसं काय. समोर समोर माझ्याकडे बघ, हा वरती येतो बघ. हा ना. हा. कच्चे असतील तर नको, कच्चे असतील तर नको काढू. भावेश, पत्रा पोकळ असेल हा. कॉर्नर मधून आहे, कॉर्नर मधून आहे, कॉर्नर मधून आहे, कॉर्नर मधून आहे. घेतले का जाम? खूप गोड आहे जाम. तर काय, आम्ही लाल लाल जाम काढलेत, भरपूर जाम काढलेत आणि खूप टेस्टी आहेत. खूप गोड आहेत, खूप. मामाच्या घरात अंगणातली केळी. बोल ना काहीतरी, बोल ना, बडबड कर जरा, तुझी बडबड मिसिंग आहे. बडबड असं काय बडबड बडबड करते तुम्ही लोक? एक तर मी काय घातलंय काय नाही. मी चिकनची वाट बघतो, सगळेजण ते काय खातात तुम्ही? जाम बीम खातात, पण मी चिकनची वाट बघतोय आणि चिकन आणि कोल्ड्रिंक. एडवणला आले ना मामाकडे की आपली ही मॅन्डेटरी असते, 1 पेप्सी. रुपयाची पेप्सी. ती लस्सी लस्सी व्हाईट वाली लस्सी. नाही, ती संपलेच सध्या. ती आम्ही सगळ्यांनी हडप करून टाकले. आता आपल्या हिश्श्यामध्ये हीच बाकी आहे. सगळे तुम्ही काळे पिवळे निळे व्हाल. मुझे कुछ नाही बोलना है. जाम खाल्ला मस्त भारी, एकदम स्वीट होता, पण सानिकाला तो भेटला नाही. व्हॉट युअर रिॲक्शन? कारण सानिका स्लो आहे, सानिका का साबून स्लो आहे. हा, सानिका ही आता स्लो झाले, भरपूर स्लो झाले. पहिल्या जशी ऍक्टिव्ह होती तशी नाही, एकदम स्लो. आणि हा आमचा वाडा आहे पूर्ण, ह्याच्यामध्ये आम्ही बसले सगळी मजा करत. तर इथे ताजगोळे वगैरे खातात येत. आता काय आणलं ताजगोळे? ओ, कशी आहेत ताजगोळे? एकदम गोड. एकदम गोड आहेत. पण चालू अरे मामा बघ, हा, कुठला आहे मामा? किंगफिशर. किंगफिशर किंगफिशर के साथ
हाँ, सब भांजे कंपनी के साथ में मराठीत बोल मामा. या मराठीमध्ये हा सगळे भाचे कंपनी बसलेली आहेत. किंगफिशर आणि सोबत? आम्ही किंगफिशर तांदूळ, जांभळं, करवंद, राजणं, अजून हा, अजून चिकन भुजी केळी केळी कापली ती आता आणि हा, केळी कापली आणि सुंदर अशी आपली केळी अगोदर तुम्हाला दाखवली ती केळी. हा, ती केळी आपण आता सगळ्यांना इथे वाटप करणार आहोत. इकडे संध्याकाळी वाटप प्रोग्राम आहे. संध्याकाळी वाटप प्रोग्राम आहे. या इकडे केळी ठेवलेत. काय समारंभ आहे संध्याकाळी? सर्वांना केळी वाटप देऊन सर्वांचा सन्मान करण्यात येईल. आणि पप्पानी किंगफिशरच्याच कलरची बनियन पण घातलेली आहे. स्पॉन्सर बाय किंगफिशर. ब्रँडला त्याने मॅच केलेला आहे आणि त्या ब्रँड लाडासारखी चेन पण घातलेली आहे, गोल्ड चेन. अभी आया है हमारा नाच. आज हा काय बेत होता पण स्टार्टर. ह्या वड्यांचा मावशी अरे पकोडी आणि कुठले? कलरची केलेत का काय? काल मी सगळी सामग्री घेऊन आली कुठून स्टेशनवरून. काय बोलते? मारला वाटतं या वडा 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 वडा. गरम आहे मामा खूप. हे का? ए आमच्या तेजूला द्या इकडे. काय झालं काय झालं? बघ तो बाहेर आला. मी रात्री अर्ध्या तासानंतर बाहेर आला, मला एक पाहिजे होतं म्हणून. तर बघतो तर मामी आणि हा दोघं जण कुचबुच केला. नंतर आता बेड उचलला ना की आधी हे असतं म्हणजे काय बघ बोलतो ना, बघ ना. असतो तो बाहेर झोपायला. थांब थांब ऐक. अरे थांबा. ऐक. आपण रात्री जेव्हा अरे ऐक ना, ऐक काय बोलतो तो. आपण रात्री गप्पा मारत होतो, खाट आपली अशीच होती ना, हा. निशा झोपलेली. मग आडवी केली का काय कोणी? ती आडवी तशीच होती. हा. आमचे होम मिनिस्टर आले, हा. ते बोलले खाट झोपायची असेल ती अशी नाही, ते दक्षिण उत्तर नाही, ये गा. ती अशी करायला अरे लागेल. तुझ्यासाठी आम्ही कारण थांबल्यात की गा. दक्षिण उत्तर मध्ये मेलेली माणसं हे करतात. जी मेलेली माणसं असतात त्यांना दक्षिण उत्तर ठेवतात. तर आपण जा आला दक्षिणी दक्षिण उत्तर या. थांबा 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 ऐकून घे. खाटली अशी केली, ए 2 मिनिट थांबा. शांत बोलला इथे लक्ष जातो, अजून पुढे घेतो गाडी अटा पुढे घेतली. म्हटलं आता ठीक आहे चालेल झोपा तुम्ही. आणि नंतर आता ते सुरुवात झाली, झाली. एकदा ते डोक्यात आलं ना का मग झोप मग नाही. संपलं बरोबर. हे दोघं आले समोर, का रे बोला नाही ते हे घ्यायचंय. बरं आता आपला विचार. मी पण झोपायला गेलो ना, झोपायला तिकडे त्याला सांगतो साईला, अरे बाबा इथे खिडक्या बिडक्या उघड्या ठेवल्या लोकांनी. मी दरवाजा तरी बंद कर, पुढचा दरवाजा बंद केला सांगतो. आता पुढचा दरवाजा अर्धा आहे, मेन गेट. त्यात काय कोण पण तिकडे बघ. मी आपल्या मध्ये झोपतो, असं उठून बघतो कोण आहे का नाही, झोपा परत. तेच चालू होतं माझं तिकडे. माझ्याकडे सानिका होती, तिचा कॅमेरा चाललेला थोडा वेळ. मग त्याच्यानंतर थोडस अजून मग तिची निशा मावशी सांगते सानू झोप. हा ते आता मोबाईल वगैरे ठेव बघू. सानूने हळूच आपलं खाली बघून बघून माझं लक्ष होतं तिच्याकडे, पण तिला यांनी पण काहीतरी सांगितलेलं करायला, ते ती त्याच्यात फोटोचे मिस्टिंग काय चालली असेल तिची. मग बऱ्याच वेळाने तिला जाग थोडीशी डोळा लागला, थोड्याने उठून कुठे गुंडाळ्यासारखी गेली काय माहित, बाहेर गेली वाटते. हा कुठे पण गेली जात. तिकडनं आली तिच्या मम्मीकडनं. मला तिकडे काय आवडत नाही ते, जागा नाही, वारा नाही मावशी, वारा नाही. बरं झोप झोप. कोणाला हे चल तू, यांच्या गोष्टी वाढत चला, चालल्या. चला, हे चला. सत्कार समारंभ, सत्कार समारंभ, पहिला सत्कार समारंभ आहे. काहीतरी ऐका, हा. हा बोल. युगान आपला 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 12वीला त्यांनी चांगले पर्सेंटेज काढायचा त्याचा मानस होता. हा, काढले ना, काढले. प्रयत्न आणि खरंच त्यांनी खूप प्रयत्न केले होते, परंतु त्याची थोडी निराशा झाली. त्याला थोडे पर्सेंटेज कमी मिळाले. पण ठीक आहे, आमच्यापेक्षा जास्तच मिळाले. अजूनही जिद्द सोडू नको. त्याच्यातनं पण काहीतरी चांगलं होण्यासाठी आपण प्रयत्न करायचे. आणि तुला तुझं जे ध्येय आहे ते ध्येय गाठण्यासाठी आमच्या आत्याकडनं तुला ही छोटीशी भेट. ओ
तुम्ही तू तू काहीतरी काहीतरी आता बोलायला फिरायला पाहिजे. जाणार तेव्हा टी शर्ट वगैरे घे हे आता तू 2 शब्द बोल 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 रे. तुझ्या ह्याच्याने तेवढं काय तुला घ्यायचं असेल ते घे आम्ही चौकीने जी तुझी खंत असेल ना, हे बोल 2 शब्द बोल. 2 शब्द 2च बोल. तुझी काय अपेक्षा होती आणि आता तुला अजून तू काय करेल बोला आपलीच तो बोलतो आहे आता आपली फॅमिली आहे त्याची काय खंत आहे किंवा काय बोलतो नुसतं. त्याची खंत, त्याची खंत, त्याची खंत, तू सांग. युगन अनुभव चांगलाच होता आणि आता पुढे मी इंजिनिअरिंग करायचं ठरवलं आहे त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असतीलच माझ्यासोबत. हो म्हणजे काय आज दिलेल्या शुभेच्छांबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. मामाकडून मामीकडून शिकला. पैसे द्या तर मंडळी आता मी आणि उर्वी चाललो आहेत उर्वीच्या गावी. यांच्या फार्म वरती आता आम्ही चाललोय. तिथे करवंद वगैरे काय काय लहान अशा झाडं आहेत त्याच्यापासून फळं येतात तर ते बघायला आम्ही चाललोय. आणि बाकीचे सगळे गेलेत कार मध्ये गेलेत आणि मी आणि उर्वी फक्त बाईकने चाललोय स्कूटीने चाललोय. आणि आता नुकताच पाऊस पडून गेलाय तर इकडे असं मस्त थंड वातावरण झालेलं आहे. हे बघा इथे दोन्ही बाजूला झाडी आहेत तर गाडी चालवायला पण खूप मजा येते आणि वातावरण सुद्धा आता थंड झालेलं आहे. खूप मजा येते आम्हाला. तर आता उर्वी मला घेऊन चाललाय त्यांच्या वाडीमध्ये. पण उर्वीला तरी नक्की माहिती आहे का कुठे आहे वाडी हे माहिती आहे का? चल बघू. विसरली असतील तू लहानपणी आलील ना. हा मग काय काय आहे ग काय काय लावलं तुम्ही वाडीत बघू. चला काय काय भेटते आपल्याला आज उर्वीच्या वाडीमध्ये. जंगल सफारी करूया आज आपण. बघितलं तुलाच माहित नाही इथून रोडच नाहीये. त्यांना माहिती असेल ना ते लोक कुठून गेलेले ते. नाही जवळच आहे ते बघ. बरोबर रस्त्यावर घेऊन आली मी. ते बघ समोर आहेत बघ ते. मला नाही दिसत. पुढे जाऊन तुला दिसतील. सगळ्यांना घेऊन आलो मी. हे बघ करवंद गाईस हे बघा ही छोटी छोटी करवंद असतात आणि खूप टेस्टी ह्याचं फळ असते. खूप टेस्टी लागते आणि ही अशीच झाडावरूनच काढून खायची असतात. कारण का जे बाहेर असतात ना त्याला जेवढी टेस्ट नसते ना इथून झाडावरून काढून खाल्लेल्याला टेस्ट असते. खूप टेस्टी असतात ना खूप. आणि इथे बघा केवढे आहेत. हे ब्लॅक ब्लॅक आहेत ना हे सगळे हे करवंद आहेत. एक किती काढले तुम्ही करवंद? बरेच मग आता आपण स्टेशनला बसूया. कुठे पोहोचले बघा. दाखव. हाय आरव. अरे मस्त आहे. हो खाऊन बघ खाऊन बघ. हो माहिती आहे खाल्ले तिथून येत आहेत आम्ही 2-3 तोडून खाल्ले. हे बघा ये थकेले लोग आ गए. थकेले लोग इनको खाली एसी में बैठ के गाड़ी का हवा खाना है. एसी चाहिए खाली एसी में बैठने का है. बहुत गर्मी है एसी हे बघा थकेले लोग. हे काका आले हो काका. काकाची केस आता पांढरी झाली आहेत. कुठली स्टाईल आहे ती? Salt paper look. सॉल्ट पेपर. आणि हे आहे आमच्या डॉली ताईचं फार्म. हे तुझं केवढं आहे? हे केवढं फार्म आहे तुमचं? हे सगळं आमचंच आहे. हा हे एवढं नजर जाते तेवढं आमचं आहे सगळं. भारी आहे. आंब्याचं झाड नाही भेटलं चला पुढे चला कारण का लावलंच नसेल आंब्याचं झाड. उर्वी स्टार उर्वी स्टार उर्वीचा फार्म आहे एवढा मोठा उर्वीचा फार्म. जेवढं सगळं दिसतंय तेवढं आहे आमचं. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत उर्वीचा फार्म आहे. मग हे कोणी केलंय सगळं जाळवलंय ते? हा का म्हणजे आहे तुमचं तुमच्या लँड वरती नजर. तर गाईस मी आता तुम्हाला अजून एक सुंदर लोकेशन दाखवतोय. तर आम्ही आता एडवन गावाच्या किनारपट्टीवरती आहे आणि इथून सुद्धा एक एडवन गावातलं एकदम सुंदर असं भारी लोकेशन दाखवतो एक तुम्हाला.
इथे समोर आहे ती जेटी आहे, एडवन गावाची जेटी. आणि इथून त्याच्या अपोजिट साईडला आहे हा पूर्ण समुद्र आहे, हा किनारपट्टी आहे एडवन गावाचा. आणि ही समोर आहे ती आशापुरी देवीचं मंदिर. आणि हा पूर्ण हिरवागार निसर्ग. आणि मी आता आहे एडवन गावातलं शंकराच्या मंदिरावरच्या टेरेसवरती आहे. जास्त शानपणा करतोय. शायनिंग मारू नको तू. ही जी जेटी आहे तिथून समोर जे दिसते आहे ते अर्नाळ्याचा फोर्ट आहे. तो छोटा छोटा ग्रीन ग्रीन जे दिसते ते अर्नाळ्याचा फोर्ट आहे. आणि ही समोर आहे ती जेटी आहे. आणि पुढे तो गाव आहे, तो कोरे गाव आहे. पुढे तिथे जे आहे ते कोरे गाव आहे. आणि ही पूर्ण समुद्र किनारपट्टी आहे. तिथे काही कोळी बांधवांनी सगळे मासे वगैरे सुकट टाकलेले आहेत. जी सुकी मच्छी आपण त्याला बोलतो, बोंबील वगैरे सुकट टाकतात, तसे ते पुढे सुकट टाकलेले आहे. तुम्हाला मी आता खाली गेल्यावरती दाखवतो ते सर्व. अरे काय व्हॅल्यू काय व्हॅल्यू म्हणजे ते सुकालाच टाकले आहेत भाई. खेकडा बघ, खेकडा. हे बघा मच्छी सुकतय, ते मच्छी सुकट टाकतात. तर हे जे बोंबील लावल्यात ना इथे, ते एकमेकांना विणलेले बोंबील आहेत. दाखव, त्यांचे तोंड आहेत ना, ते दोन बोंबलाचे तोंड आहेत ना एकमेकांमध्ये टाकलेले आहेत आणि मग यातल्या लटकवलेले आहेत. तर आता तुम्हाला इकडून मी दाखवू शकतो. हे बघा, दोन एकमेकाच्या तोंडामध्ये टाकून इथे लावलेले आहेत. हे पूर्ण सुकल्यावरती, फुल्ली ड्राय झाल्यावरती हे सेल करतात. पहिला ना हा पूर्वीचा हा रोड होता, ही जेट्टी होती. आणि ह्याच्याने आम्ही पुढे जाऊन जो समोर जो दगड आहे ना, तिकडे आम्ही बसून मस्त फोटो वगैरे काढायचे, काय काय असं छोटाफार नाश्ता बिष्टा आणून तिथे खायचे. आणि तिथून तो रोड कंटिन्यू त्या लाईट आहे ना, रेड लाईट, तिकडपर्यंत जायचा. खूप पहिला मजा यायची या रोडवरून जायला. आणि तिथे आता मला समोर खेकडे सुद्धा दिसतात आहेत. आणि आता ही नवीन जेट्टी बनवली आहे, इथून पुढपर्यंत जाऊ शकतो आपण. पण हे फक्त या बोटसाठी वगैरे बनवलेलं आहे, या ज्या शिप्स येतात त्यांच्यासाठी बनवलेलं आहे. तर आम्ही असं येतो कधी कधी इथे. हे मरीन ड्राईव्ह की पब्लिक, मरीन ड्राईव्हला बसले ना. आता मरीन ड्राईव्ह कसं परवडण्यासारखं नाही ना, आपलं एडवंट वाला चांगलं आहे. एकदम भाई. तुला काय बोलायचं, जोक मारायचं काय? अरे तुम्ही असं बोलून जोक येतो का? जोक आता काहीतरी येतो ना. आता मार, जोक मार, जोक मार. हे कपल पण इथे आलेले आहेत, हे भटकून कुठून तरी आले आणि त्यांना माझ्या ब्लॉग मध्ये यायचं होतं, तर त्यांनी मला रिक्वेस्ट केली आणि घेतला. चला, आता ते माझे फॅन्स झालेले आहेत, सबस्क्रायबर झालेत. तर ही आहे आमच्या एडवनची जेटी. आणि इथून खूप सुंदर असा सनसेट वगैरे दिसतो संध्याकाळच्या टायमाला. खूप भारी इकडे वातावरण होते. आता तुम्हाला दाखवतो, हा बघा व्ह्यू. तरी ते सगळ्या होड्या लागलेल्या आहेत समोर मच्छीमारांच्या. आणि हा जेटीचा रोड. आणि हे बघा सनसेट. आणि या मंदिराच्या पाठीमागे आहे ते आशापुरी मातीचं डोंगर. खूप सुंदर असा व्ह्यू झालेला आहे. तर आता आम्ही सगळे निघाले आहे आमच्या घरी जायला. आणि तो व्हिडिओ इथेच एंड करतो. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सोबत सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच भेटूया एका वेगळ्या व्लॉगमध्ये.